श्री गुरुदेव दत्त. आलो का रे आपण नृसिंहवाडीत? अगं हे सांगावं नाही लागत. दत्ततीर्थ क्षेत्रांमध्ये जिथे सर्वाधिक गर्दी असते, भावभक्तीचा पूर जिकडे ओसंडून वाहतो आणि दत्त भक्तीचा महिमा जिथे अखंड कानी येतो, तेही गुरुराजांची राजधानी नरसिंहवाडी. राजधानी? हो, ही गुरुराजांची राजधानी आहे. त्यामुळे या नगरीचा थाट काही औरच आहे, काही वेगळाच आहे. खूप कमाल वातावरण आहे ना इथलं. कमालही आणि वेगळं सुद्धा. आणि हेच वेगळे पण आपल्याला अनुभवायचं आहे. चला चल. हे बघ, राजाची राजधानी आणि त्याचं वैभव हे त्याच्या लवाजम्यामुळे खुलतं. इथे श्री गुरूंचा लवाजमा आहे. श्री गुरु या नगरीमध्ये येणार म्हणजे या नरसोबाच्या वाडीमध्ये येणार म्हणून अनेक तपस्वींचा मेळा या ठिकाणी आधीच येऊन थांबलेला होता. तर आजही हे तपस्वी या नरसोबाच्या वाडीमध्ये तयार होतात, ते इथल्या वेद पाठशाळेतून. या वेद पाठशाळेमध्ये हे सगळे जे तपस्वी आहेत त्यांच्या अध्ययनाचं काम चालतं. चल आपण त्या शाळेमध्ये जाऊया आणि जाणून घेऊया की कशा पद्धतीनं इथं हे विद्यार्थी तयार होतात, त्यांचे अभ्यासक्रम घेतले जातात आणि त्यांचं कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळी तयारी करून घेतली जाते ते सुद्धा आपण जाणून घेऊया. गुरुजी नमस्कार. मी श्री आणि ही माझी पत्नी तन्वी. आम्ही दोघं जण श्री गुरूंचं हे जे कार्य आहे ते कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे ही वेधशाळा आहे आणि ही संस्थांची आहे. या वेधशाळेमध्ये काय काय चालतं, इथे काय उपक्रम होतात त्याविषयी आम्हाला माहिती हवी आहे. नमस्कार, मी मणेरेकर. या ठिकाणी नरसिंह सरस्वती दत्त देवस्थानची वेद पाठशाळा असून इथे गेली 20 ते 22 वर्ष वेदाध्ययनाचं कार्य चालू आहे. मग या ठिकाणी 8 ते 10 किंवा 8 ते 12 वर्षाचे विद्यार्थी, ब्राह्मण विद्यार्थी किंवा उपनयन झालेले विद्यार्थी इथे स्वीकारले जातात. यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या क्रमाने जसे वेद आहे तसं अध्ययन शिकवलं जातं. फक्त या ठिकाणी ऋग्वेदाचं अध्ययन शिकवलं जातं. मग ते करत असताना त्यांना सुरुवातीला विद्यार्थ्यांना याच्याबद्दल काही माहिती असत नाही. मग त्यांना स्वरापासून अक्षर, स्वर, त्याच्यानंतर त्याची उच्चारण पद्धती आणि पाठांतर पद्धती ह्या स्वतंत्र पद्धतीने त्यांना सगळं शिकवलं जातं. मग ते करत असताना काही मुलं शाळेमध्ये सुरुवातीला त्यांना बाराखडी किंवा भाषेचं ज्ञान हे शाळेमध्ये झालेलं असतं. पण ते पुन्हा या ठिकाणी आम्हाला आमच्या ह्रस्व दीर्घ पद्धतीने संपूर्ण शिकवलं जातं. आणि ते करत असताना वेदाध्ययनासाठी लागणारे सकाळी सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी स्नान संध्या तेवढं करून सूर्यास्त झाल्यानंतर नमस्कार, स्नान संध्या, अग्निकार्य अशा क्रमाने त्यांना संपूर्ण वेदाध्ययनासाठी प्रवृत्त केलं जातं. या ठिकाणी आपल्याकडे 10 ते 12 विद्यार्थी आहेत आणि अध्ययन होऊन दत्त देवस्थानमार्फत हे सगळं कार्य होऊन जात आहे. गुरुजी खूप खूप आभार. तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि इथल्या वेधशाळेबद्दल, या कार्याबद्दल ऐकून खूप बरं वाटलं. आम्हा दोघांकडून तुमच्या वेधशाळेला खूप साऱ्या शुभेच्छा. येऊ गुरुजी. चला. तन्वी, आता मला सांग, हे सगळं बघितल्यानंतर तुला काय वाटतं?
नेमकेपणानं काय सांगशील? खूप कोते पण वाटतं. म्हणजे बघ ना, जसा विश्वाचा पसारा आहे त्यामध्ये खूप सारे ग्रहतारे आहेत, आकाशगंगा आहेत, पण असं अगणित काहीच नाहीये जे आपल्या नजरेत सामावणार नाही किंवा आपल्या बुद्धीने आपण त्याचं आकलन करू शकणार नाही. असं काहीच नाही. हो, अगदीच. आणि मग अशा विश्वाच्या पसाऱ्यात जेव्हा आपण कोण आहोत याचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा आपल्यातलं कोतेपण जाणवतं. मी एक क्षुल्लक जीव. तसंच या गुरुराजांच्या राजधानीत जेव्हा आपण येतो ना, तेव्हा आपण खूप लहान आहोत हे जाणवतं. या मांदियाळीत आपण हरवून जातो. नाही, हीच नकारात्मकता जी आहे ना, ती आपल्याला घालवायची आहे. ही धारणा आपल्याला चुकीची ठरवायची. म्हणजे हे खोटं आहे का? खरं सुद्धा असेल, पण याची जी दुसरी बाजू आहे ती विचारात घे ना. दुसरी बाजू? हो, बघ, मी तुला सांगतो. या जगाच्या एका भागावर जेव्हा अंधकार असतो तेव्हा दुसरा भाग हा प्रकाशानं लख्ख उजळून गेलेला असतो. आपण त्या प्रकाशाच्या बाजूनं का विचार करू नये? आपलं अध्यात्म आपल्याला कधीच निराशा शिकवत नाही. अमृतस्य पुत्रः म्हणजे तू अमृताचा पुत्र आहेस ह्याची अशी धारणा हे आपल्याला अध्यात्म शिकवतं. मग आपण जे आहोत हे सामान्य नाहीच आहोत. या विश्वाच्या पूर्ण पसाऱ्यामध्ये आपण एक कसपटासमान माणूस आहोत असं समजण्यापेक्षा हा सारा विश्वाचा पसारा आपल्यासाठी निर्माण झालेला आहे. श्री गुरुरायांनी हे जे सगळं वैभव आहे हे वैभव आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्यामुळे मी सामान्य नाहीच आहे ही धारणा बाळगायला हवी आणि याच्यातला जो आनंद आहे तो आनंद आपण अनुभवायला हवा. खरंच. चला चल. दिगंबरा हर रोज हो जाता हूँ लेट, साफ नहीं होता है मेरा। अबे घोचू, अथा इंडिया को मालूम है, पेट सफा हर रोग दफा। दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा तन्वी, दर्शन पण खूप मस्त झालं आणि हा जो सगळा कृष्णेचा परिसर आहे हे नौकानयन करताना येणारा जो आनंद आहे तो काही औरच आहे ना. श्री, आजवर खूप मंदिरं पाहिली पण हे मंदिर काही वेगळं नाही. काय वेगळं दिसलं तुला? म्हणजे असं नीट सांगता नाही येणार, पण या मंदिराची रचना काहीशी वेगळी आहे. म्हणजे मंदिरासारखी नाहीये. अगं, कारण हे मंदिर बिदरच्या बादशाने बांधलं. म्हणजे मुस्लिम बादशाह. एक कथा आहे, हा जो बिदरचा बादशाह होता हा असं म्हणतात की पूर्वजन्मी तो एक धोबी होता आणि तो श्रीपाद श्री वल्लभांचा भक्त होता. त्यामुळे गुरुकृपेनं त्याला पुढच्या जन्मामध्ये वैभव प्राप्त झालं, बादशाही सुद्धा त्याला मिळाली. त्याचा जन्म यवन कुळात झाला, म्हणजे मुस्लिम कुळामध्ये झाला, पण तरी सुद्धा तो आपली गुरुभक्ती विसरला नाही. त्यामुळे त्यानं जेव्हा हे मंदिर बांधलं तेव्हा ते त्याने मुस्लिम प्राकारामध्ये बांधलं. म्हणजे बघ, आज आपण आत्ता ज्या पादुकांचं दर्शन घेऊन आलो त्या पादुकांवरती जेव्हा पूजा होते किंवा त्यांचा अभिषेक होतो तेव्हा त्या पादुकांवरती सुद्धा एक मुस्लिम परंपरेमधलं उन्नी नावाचं वस्त्र घातलं जातं. सारं काही वेगळं आहे नाही. अगदीच. आपण याच्यातलं काय लक्षात घ्यायचं
की धर्म, जात, प्रांत ह्या ज्या काही सगळ्या चौकटी आहेत, ह्या सगळ्या माणसाच्या संकुचित मनाच्या चौकटी आहेत. या विश्वाचा जो पालनहार आहे, तो पालनहार या सगळ्याच्या पलीकडचा आहे. अरे हो, परवाच तू म्हणाला होतास एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर विश्वाला सुद्धा दिशा उरत नाही, सारं निराकार असतं. हो अगं, पण इथे तर प्रत्यक्षात समोर गुरु आहेत, त्यांची उंची आपण कशी मोजणार? खरं आहे. फक्त लीन व्हायचं आणि भक्तिभावानं त्यांची पूजा मांडायची. अगदीच. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 दिगंबरा. मन खूप प्रसन्न होतं अशी पूजा अनुभवली की. अच्छा, हे तू बोलतेस? का मी बोलू नये? सांग सांग, काय अनुभव आला तुला? हेच की इतक्या गर्दीतही जाणवणारी इथली शांतता, कोलाहल कितीही असला तरी मन मात्र तल्लीन होतं. आपण आपल्या कामात, व्यापात इतके व्यस्त झालो होतो की ऑफलाईन कसं जायचं हेच विसरून गेलो होतो. वाटत होतं एक सिस्टम रिबूट असावा, सगळ्या जगाचा सर्व्हर डाऊन व्हावा आणि त्या डाऊन काळातही फक्त मनाची शांती डाउनलोड व्हावी. तन्वी, अगं तू काय बोलतेस याचा विचार केलायस का? का रे, काय झालं? असं का बोलतोयस? अगं तू देवाच्या दारात सुद्धा बिझनेस ऑनलाईन आहेस. अरे मी या भाषेत तुला यासाठी सांगतेय कारण आपल्या आयुष्याला हे सगळं चिकटलेलं आहे. आणि आज मला नव्याने कळलं की आपल्याला काहीच सोडायचं नाहीये. उलट इथून नवीन ऊर्जा घेऊन आपल्याला आपल्या आयुष्यात आहेत तीच कर्तव्य पार पाडायची. खरं सांगू का तन्वी, हा बदल आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या लवकर येईल असं मला अजिबातच नव्हतं वाटलं. जेव्हा आपण घरातून बाहेर पडलो तेव्हा जो व्याप आपल्याला ओझं वाटत होता, आपल्याला त्रासदायक वाटत होता, तो व्याप आपल्याला आज गुरूंचा प्रसाद वाटतोय. आपल्या सगळ्यांसाठी हा सुद्धा एक चमत्कारच आहे, नाही का? खरंच या चमत्कारिक उक्तीवर माझा आधी विश्वासच नव्हता. पण आपल्या आयुष्यात अशा अकल्पित म्हणजेच बुद्धीच्या पल्याड घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चमत्कार असतात. आणि असे श्री गुरूंनी खूप चमत्कार या क्षेत्री केले. आणि याच चमत्कारांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चल आपण त्या संगमावरती जाऊया. तिथे आपल्याला चोपदार गुरुजी भेटणार आहेत. ते आपल्याला सांगतील या चमत्कारांबद्दल. चल जाऊया. चल. गुरुजी नमस्कार. नमस्ते. माझं नाव श्री आणि ही माझी बायको तन्वी. आम्ही दोघंही गुरूंची जी तीर्थक्षेत्र आहेत त्याची भ्रमंती सध्या आमची सुरू आहे. आम्ही नरसोबाच्या वाडीला आलो, पण गुरूंचं जे अवतार कार्य आहे त्याबद्दल तसं आम्हाला दोघांना काही माहित नाहीये. त्यामुळे ती जर माहिती तुमच्याकडून मिळाली तर खूप आनंद होईल. धर्माची पुन्हा स्थापना करण्याकरता दत्तगुरूंना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपाने अवतार घ्यावा लागला. का तर धर्माची घडी बसवण्याकरता त्यांनी अवतार घेतला. त्यांनी काय एक विचार केला की आपण कुठं अवतार घ्यावा, त्यांना अशी जागा मिळत नव्हती. परंतु त्यांनी विचार असा केला की ज्यांनी दत्तभक्ती आयुष्यभर केलेली आहे अशा अंबिका आणि त्यांचा पती माधव यांच्या पोटी आपण अवतार धारण करूया असं समजून त्यांनी लाड कारंजा म्हणून जे ठिकाण आहे त्या कारंजाच्या ठिकाणी त्यांनी अवतार धारण केला. 8व्या वर्षी म्हटले, आता आईला म्हटले मी आता संन्यास घ्यायला चाललो. आई म्हणाले, अरे 8व्या वर्षी कशी संन्यास घेतोस तू? वास्तविक कसं आहे की ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ त्यानंतर संन्यास. त्यामुळे तू आता काय कर, लग्न करून घे, मुलंबाळं होऊ देत, प्रपंच होऊ दे, त्यानंतर तू संन्यास घे. ते म्हटले, मी त्याकरता जन्माला आलेलो नाही आहे.
माझं धर्म कार्य करण्याकरता मी जन्माला आलो आहे. त्यामुळं मी आता 8व्या वर्षी मी संन्यास घेणार आहे. मग महाराज इथून काशीला गेले, कारंजातून काशीला गेले, काशीला संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर महाराज डायरेक्ट बद्रिकाश्रमाला गेले. बद्रीनाथ केदारनाथ करून गंगासागर केले आणि परत 30 वर्षानंतर पुन्हा कारंजाला आले. आईवडिलांची भेट झाली. आईवडिलांना खूप आनंद झाला. महाराज 1 वर्ष तिथं राहिले. त्यानंतर पुन्हा बाहेर पडले. मग नाशिकला गेले. त्यानंतर मग परळी वैजनाथला राहिले आणि परळी वैजनाथला आल्यानंतर महाराजांनी विचार केला की आता ह्या बाजूला धर्मकार्य करण्यासारखं भरपूर आहे. कित्येक क्षेत्र अशी आहेत की जी माहिती नाही आहेत. आता या कृष्णामध्ये इतकी तीर्थ आहेत, ही तीर्थ माहीत कशी होणार ते आल्याशिवाय. मग त्यांनी विचार केला की आपण तीर्थाटन करूया. म्हणून मग फिरता फिरता पहिल्यांदा आले औदुंबरला. श्री क्षेत्र औदुंबरला आले. समोर भुवनेश्वरीचं मंदिर, भुवनेश्वरी प्रत्यक्ष इतकी सुंदर ठिकाण बघितलं आणि म्हटले इथं आपण 4 महिने चातुर्मास करूया. त्यानंतर गुरुचरित्राचा 17वा अध्याय जो झाला आहे तो त्या ठिकाणी झाला. आणि तिथून जे बाहेर पडले ते पहिल्यांदा नरसिंहवाडीला आले. वाडीत आल्याबरोबर त्यांना एवढा आनंद झाला की कृष्णा पंचगंगेचा संगम, कृष्णेमध्ये 2 नद्या कृष्णा आणि वेण्णा, पंचगंगेमध्ये 5 नद्या शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी, सरस्वती, 5 नद्यांचा संगम बघितला आणि सगळ्या मोठे मोठे वृक्ष बघितले आणि म्हटले आता आपण इथं राहायचं. आणि 12 वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केली. लोक असा विचार करतात की देव असून तपश्चर्या का केली. आम्ही सांगतो ना की हे महाराजांचं तपश्चर्याचं ठिकाण आहे. परंतु कुठलंही कर्म करण्याच्या अगोदर काहीतरी उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारचे चमत्कार वगैरे करू शकत नाही. त्या जे कार्य दाखवायचं आहे त्यांना गाणगापूरमध्ये दाखवायचं आहे. परंतु गाणगापूरला जे कर्म त्यांनी केलं, जे चमत्कार त्यांनी दाखवले, जे धर्मकार्य केलं, ते धर्मकार्य करण्यापूर्वीची जी उपासना आहे ती सगळी स्वामी महाराजांनी या ठिकाणी राहून केली. त्यामुळं यांना या ठिकाणी गुप्त राहायचं आहे. म्हणजे मी देव आहे हे कुणाला कळू नये. कारण मी देव आहे म्हणून कळल्यानंतर सगळे लोक इथे येणार, गर्दी होणार, मग आपली उपासना होणार नाही. म्हणून त्यांनी इथं येतानाच सांगितलं की इथं आम्हाला गुप्त रूपानं राहायचं आहे आणि ह्या ठिकाणी राहून आम्हाला पूर्णपणे तपश्चर्या करायची आहे, आम्हाला उपासना करायची. महाराज जेव्हा इथून गाणगापूरला निघाले तेव्हा त्या 64 योगिनी आल्या. महाराज अहो तुम्ही निघाला, आता आमचं कसं? रोज आम्हाला आपलं दर्शन व्हायचं, आमच्या हातनं तुम्हाला भिक्षा वाढली जायची आणि तुम्ही आता निघाला. महाराज म्हटले काही काळजी करू नका. या औदुंबर वृक्षाखाली मी माझ्या मनोहर पादुका स्थापन करणार आहे आणि हे स्थान एवढं मोठं होईल, एवढं प्रसिद्ध होईल. इथं जे भक्त येतील त्यांच्या मनात ज्या काही इच्छा असतील ते ह्या पादुकांच्या रूपानं पूर्ण होतील, पादुकांच्या कृपेनं पूर्ण होतील. परंतु तुम्ही त्यांना सहकार्य करा, तुम्ही त्यांना सहकार्य करा. मी नुसत्या पादुका ठेवत नाही, मी या ठिकाणी अन्नपूर्णा पण ठेवतो आणि अन्नपूर्णा पादुका आणि या 64 योगिनींच्या कृपेनं इथं जे भक्त येतील त्या सगळ्या आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून ते येथून जातात. महाराजांना हे अतिशय आवडलेलं स्थान आहे. महाराजांनी सांगितलं जरी मी लौकिक देहानं जरी मी गाणगापूरला जात असलो तरी तुम्ही मी गेलो असं समजू नका. या पादुकांच्या ठिकाणी मी कायमस्वरूपी वास करणार आहे आणि हे स्थान खूप भरभराटीला येईल, खूप प्रसिद्धीला येईल आणि इथं जे येतील त्यांच्या सगळ्या मनकामना मी या ठिकाणी पादुकांच्या रूपानं पूर्ण करतो असं महाराजांनी सांगितलं. आणि महाराज इथून गाणगापूरला गेले. आणि तुम्हाला सांगतो मी गुरुचरित्रावरनं तर गाणगापूरला गेल्यानंतर पहिल्या दिवशीपासून त्यांनी मी देव आहे हे प्रगट केलं. ती वांझ महिषीच्या घरी गेले, तिथं दूध जे काढलं ते गेल्याबरोबर पहिल्या दुसऱ्या दिवसातली गोष्ट आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून मी देव आहे हे त्यांनी सिद्ध केलं. मी प्रसिद्धीला यायचं आहे, मला कामच ते करायचं आहे, त्याकरताच मी आलो आहे. परंतु तत्पूर्वीची जी उपासना होती, जी तपश्चर्या होती, त्याकरता जे मिळवायचं होतं, कमवायचं होतं ते त्यांनी ह्या ठिकाणी राहून कमवलं आणि इथून पुढे महाराज गाणगापूरला गेले. वा, खूप खूप छान गुरुजी. आम्हाला एवढी छान आणि सुंदर माहिती तुमच्याकडून मिळाली आहे. तुमचे खूप खूप मनापासून आभार. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. तन्वी, चालून चालून खूप थकायला झालाय, बस जराशी. आई ग. आज खूपच दमलो. पण श्री, हा, दत्तगुरूंनी असे किती अवतार घेतले रे? तुला काय वाटतं? हा, म्हणजे आपण श्रीपाद श्री वल्लभांबद्दल जाणून घेतलं, त्यानंतर त्यांनी नृसिंह सरस्वती रूपाने अवतार घेतला
आणि मग मला असं वाटतं श्री स्वामी समर्थ. मला सांग तन्वी, भगवंताची लीला अशी हाताच्या बोटावर मोजता येते? म्हणजे म्हणजे बघ, आपण म्हणतो आभाळात सूर्य एकच आहे, पण सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं दव पाहिलंयस कधी? त्या प्रत्येक दवामध्ये सूर्याचं प्रतिबिंब असतं. ते सूर्य मोजता येतील? पण ते प्रतिबिंब असतं ना. अगं मग भगवंताचा अवतार म्हणजे मानवी जीवाच्या रूपानं उतरलेलं प्रतिबिंबच असतं. काही काळाने जसं दव नाहीसं होतं तसं अवतार कार्य सुद्धा विलीन होतं. सूर्याची जशी कोटी प्रतिबिंब होतात तसे परमेश्वराचे कोटी अवतार होतात. त्याचा वास प्रत्येक जीवामध्ये आहे, त्यामुळे तो प्रत्येक जीव जो आहे तो परमेश्वराचा अवतार ठरूच शकतो. खरंय, पण हेच तर उमजत नाही ना आपल्याला. मॅडम बोलत काय बसलाय? अजून खूप फिरायचंय आपल्याला. चला चला चला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद. सूर्य हळूहळू मावळायला आलाय तन्वी. हो, पण श्री गुरूंच्या भावभक्तीचा प्रकाश चिरंतन राहणार आहे. ते आहेच, पण मावळणं आणि उजाडणं हा सृष्टीचा धर्म आहे आणि भगवंताचं जे कार्य आहे ते या सृष्टी धर्माशी बांधील आहे. जसं बघ, सूर्य एका देशामध्ये उगवतो आणि तो पुढच्या देशात निघून जातो, तसं गुरु आपलं इथलं कार्य आटपून पुढच्या नगरामध्ये निघून गेले, गाणगापूर नगरीमध्ये. साहजिकच भक्त कल्याणाचा प्रवाह हा वाहत राहिला पाहिजे, ही धारणा श्री गुरूंनी नेहमीच बाळगली आणि तोच महिमा जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत गाणगापूर नगरीत. खरंय, आणि ही ओढ आहे बरं का, आणि ही ओढ कायम राहिली पाहिजे. चला, उशीर होईल. चल. समर्थ जय जय स्वामी समर्थ. ऋषी अत्री आणि माता अनुसया हे दोघे पती पत्नी. अनुसया माता ही खूप पतिव्रता होती. तिन्ही लोकांच्या मध्ये तिचं एक नाव होतं. आणि एक दिवस काय झालं, लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि पार्वती माता या तिघी जणींचा संवाद चालू होता. त्या म्हणत होत्या की आमचे तिन्ही पती परमेश्वर म्हणजे हे तिघेही त्रिलोकाचे दैवत आहेत, यांची बरोबरी करणारा कोणताही देव नाही. आणि त्यांच्या आम्ही तिन्ही देवता म्हणजे आमच्यासारख्या महान पतिव्रता कोणी नाहीत. आणि तिथे आले नारद मुनी. नारद मुनी म्हणजे नारद मुनीच. ते म्हणाले, माता तुम्ही हे चुकीचं भाकीत करताय. तुमचं हे कथन जे आहे ते चुकीचं आहे. तुमच्यापेक्षाही भूलोकावरती, पृथ्वी लोकावरती एक माऊली आहे, एक माता आहे, ती तुमच्याही पुढे पतिव्रता आहे, महापतिव्रता आहे. या तिघींचाही अहंकार दुखवला गेला. या तिघी म्हणाल्या की आमच्याही पेक्षा आणि शुल्लक मानवी जीव असा कसा असू शकतो, किती महापतिव्रता कशी असू शकते. तर नारद म्हणाले, तुम्हीच बघा, अनुभवून घ्या. त्यावेळेला या तिघींनी म्हणाले आपल्या देवतांना, आपल्या पती परमेश्वरांना, की तुम्ही जाऊन तिची परीक्षा घ्यायची, तिचं पातिव्रत्य कसं नष्ट होत नाही बघूया आपण. तिन्ही देवता ऐकलं आपल्या पत्नीचं आणि आले भूलोकावरती अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि त्यांनी भिक्षा मागितली, भिक्षाम देही म्हणून. माता अनुसया बाहेर आली भिक्षा द्यायला. त्यावेळेला 3 साधू दरवाजामध्ये उभे होते. तिन्ही साधूंनी सांगितलं की आम्हाला भूक लागली, भिक्षा दे. त्यावेळेला अनुसया माता म्हणाली की भिक्षा, ठीक आहे, मी 2 मिनिट थांबा, आम्ही तुम्हाला भिक्षा आणून देते. त्यावेळेला तिन्ही साधू म्हणाले की नाही, आम्ही अशी भिक्षा घेणार नाही. माता अनुसया म्हणाली, मग तुम्हाला भोजन देऊ का मी तुम्हाला? तर म्हणले, आम्हाला भोजन नको आहे, तुम्हाला द्यायचं आहे तर आमची एक अट आहे. माता म्हणाली, काय? तर तिन्ही साधू म्हणाले की तुम्ही निवस्त्र म्हणजे अंगावरती एकही वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन द्यायचं.
तिन्ही परक्या साधूंच्या पुढे मी निवस्त्र झाली म्हणजे माझ्या पतिव्रतेला धक्का लागणार. तिने तिन्ही परमेश्वराचं ध्यान केलं आणि म्हणाली, परमेश्वरा हे कसला माझ्यावरती प्रसंग आला. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की जे दरवाजामध्ये उभे आहेत तिन्ही साधू तेच हे 3 परमेश्वर आहेत आणि ते माझी परीक्षा बघण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यावेळी अनुसया मातांनी ओळखलं आणि अनुसया मातांनी त्यांनाच प्रार्थना केली, परमेश्वरा माझं पातिव्रत्यही सांभाळ आणि माझ्या दरवाजातून उपाशीपोटी साधू गेले नाही पाहिजेत. मग ती म्हणाली की त्या तिन्ही साधूंना की तुम्ही एक काम करा, मी तुमची अट पूर्ण करते, पण तुम्ही बालरूपात या. आणि एवढं म्हणेपर्यंत ते तिन्हीही देवता बालरूपामध्ये आले. मातेनं त्यांचं संगोपन केलं. अत्री ऋषींना पुत्र नव्हते, त्यांना संतान नव्हती. आईच्या प्रेमाने अनुसया मातेने त्यांना सांभाळलं, ती त्यांची आईच बनली होती. ज्यावेळी माता लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती माता या तिघींना ज्यावेळी हे कळलं, त्यावेळी आपले पती लहान बाळ होऊन अनुसयांच्या आश्रमामध्ये लहानाचे मोठे होत आहेत आणि त्याचा आनंद अनुसया माता घेतीये. त्यावेळेला त्या तिघी आल्या. थोड्याफार अंतराने त्यांचा अहंकार दुखावलाच होता तिथे. ज्यावेळी आल्या आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं, त्यावेळी त्यांनी हार मानली आणि देवीला सांगितलं की तू महान आहेस, आमचे पती आम्हाला परत दे. त्यावेळी देवीने सांगितलं, देणार, पण आजपर्यंत मी याला बाळ म्हणून सांभाळलेलं आहे, मग इथून पुढचा प्रवास कसा? माझं हे बाळ आहे ना, मग त्यावेळी मला बाळाचाच इथे मला आनंद आणि माझ्या आईचा आनंद मला मिळाला पाहिजे. त्यावेळी दत्तात्रय या स्वरूपात तिन्ही देवता एक मूर्ती प्रकट झाले आणि मग तिथे दत्तात्रयांचा जन्म झाला. दिगंबरा